नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 27 नोव्हेंबर, वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत कार्तिकी पौर्णिमा. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. वैकुंठ चतुर्दशीचा दुसरा दिवस म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा या नावाने साजरा केला जातो. ही पौर्णिमा सोमवारी आलेली आहेत, यामुळे या पौर्णिमेला एक विशेष महत्त्व दिलं जातं. तसेच या सोमवारचं सुद्धा महत्त्व हे वाढलेलं आहे. कारण पहा, त्रिपुरी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. त्या विजयानिमित्तच ही तिथी साजरी केली जाते आणि या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण भगवान शंकरांची पूजा तर करतो, शिवाय सोमवार आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व दुपटीने वाढलेले आहेत. पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे उपाय सेवा करत असतो. यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर होण्यासाठी आपण उपाय आणि सेवा हे करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे. बघा, ही जी पौर्णिमा आहे ना, या पौर्णिमेला एक विशेष महत्त्व असतं. कारण आपण हा जो उपाय आहे हा आपण वर्षातून एकदाच करू शकतो. त्रिपुरी पौर्णिमेला आपण भगवान शंकरांना तुळशी पानं अर्पण करू शकतो आणि भगवान श्री हरिविष्णूंना बेलपत्र अर्पण करू शकतो. इतर वेळी आपण असं करू शकत नाही, परंतु या त्रिपुरी पौर्णिमेला नक्कीच करू शकतो. तर पहा, उपाय आपल्याला का करायचा आहे, तर हा उपाय तुम्हाला मुलं आणि मुली या सर्वांसाठी करायचा आहे. लहानातली लहान आणि मोठ्यातली मोठी मुलं यांच्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. खास करून जी मुलं शाळेत जातात, नोकरी करतायत, व्यवसाय करतायत, त्यांच्यासाठी हा उपाय आवर्जून करावा. त्याचप्रमाणे तुम्ही लहान मुलांसाठी हा सुद्धा उपाय करू शकतात. अतिशय प्रभावी उपाय आहे. तर पहा, मुलं हे वारंवार चिडचिड करत असेल किंवा हट्टीपणा करत असेल, सांगितलेलं ऐकत नसेल, तसेच अगदी मोठे मुलंसुद्धा असतात. आपण मुलांना चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो, पण मुलं ऐकत नाही. मुलं नोकरी करत असेल तर त्यांच्या मनासारख्या इच्छा त्यांच्या पूर्ण होत नाही, मनासारखी नोकरी त्यांना भेटत नाही. व्यवसाय असेल तर हवं तसा इन्कम त्यांना व्यवसायामधून भेटत नसेल, मुलांच्या वाचलेल्या लक्षात राहत नसेल, मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल, वारंवार संकट आणि विघ्न येत असेल, तर हा उपाय तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे. उद्याची ही तिथी तुम्हाला अजिबात चुकवायची नाही. कारण हा योग जो आहे ना, तो योगायोगाने जुळून आलेला आहे. म्हणून हा उपाय जो आहे तो आपल्याला मुलांसाठी करायचा आहे. म्हणूनच आपल्याला ही वस्तू शिवमंदिरामध्ये दान करायची आहे. तर पहा, आपल्याला एक 12मुखी आणि दुसरा हा आपल्याला 8मुखी असे 2 रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचे आहेत. आता ही रुद्राक्ष तुम्हाला कुठे भेटेल? जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हे 2 रुद्राक्ष भेटून जाईल, किंवा जिथे भगवान शंकरांचं मंदिर आहे तिथे सुद्धा हे रुद्राक्ष तुम्हाला भेटतात. 8मुखी आणि 12मुखी असे 2 रुद्राक्ष तुम्हाला घ्यायचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला जो 12मुखी रुद्राक्ष आहे तो घ्यायचा आहे. तो घेतल्यानंतरनं आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे. शिवमंदिरामध्ये गेल्यानंतरनं आपल्याला सोबत एक तांब्याचा कलशसुद्धा भरून न्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पांढरे तांदूळ जे आहेत ते थोडेसे टाकायचे आहेत. अगदी 7 किंवा 21 तांदूळ तुम्ही टाकू शकतात. यानंतरनं आपल्याला ते पाणी जे आहे ते आपल्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. मुलं असतील तर मुलांना सोबत घेऊन जा आणि मुलांच्या हाताने हे पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना त्या पाण्याची धार लागली पाहिजे, अशा पद्धतीने ते पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. यानंतरनं तो रुद्राक्ष जो आहे 12मुखी रुद्राक्ष, तो आपल्याला त्या शिवलिंगाजवळ अर्पण करून द्यायचा आहे. अर्पण हा तुम्ही मुलांच्या हातानेही करू शकतात किंवा आईने मुलांसाठी अर्पण केला तरीसुद्धा चालेल. हा अर्पण केल्यानंतरनं म्हणजेच दान केल्यानंतरनं तुम्हाला प्रार्थना करून भगवान शंकरांना मुलांची अडचण ही तुम्हाला सांगायची आहे. मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हा 12मुखी रुद्राक्ष जो आहे तो आदित्य म्हणजे सूर्यस्वरूप आहे आणि तो आपण जर मुलांसाठी दान जर गेला तर मुलांचे दोष दूर होतात, मुलांवर येणारे विघ्न हे टळतात, मुलांवरती संकट येत नाही, तसेच मुलांना भीती वाटत नाही, त्यांना शारीरिक आणि मानसिक हा त्रास देखील होत नाही. त्यांना कोणत्या आजाराने ग्रासले असेल, म्हणजे एखादा आजार त्यांना वारंवार होत असेल तर तो सुद्धा त्यांचा दूर होतो आणि
ती मुलं नेहमी प्रसन्न राहतात आणि त्यांची खूप प्रगती होते. म्हणून हा जो रुद्राक्ष आहे बारामुखी तो आपल्याला शिवमंदिरामध्ये दान करायचा आहे. तुम्ही शिवलिंगावरती दान करा किंवा तिथे बाहेर जे पुजारी बसले असतात त्यांच्याजवळसुद्धा तुम्ही हा रुद्राक्ष जो आहे तो मुलांसाठी दान करू शकतात. यानंतरनं 8 मुखी रुद्राक्ष जो आहे तो सुद्धा आपल्यासोबत घेऊन जायचा आहे आणि मुलांच्या त्या मंदिरामध्ये सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगाजवळ जायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे. तो रुद्राक्ष 5 मिनिटे तिथे ठेवायचा आहे. मुलांना पाया पडायचा आहे. रुद्राक्ष पुन्हा उचलून घ्यायचा आहे आणि जो कलावा असतो बघा लाल पिवळ्या कलरचा कलावा, त्यामध्ये तुम्हाला तो रुद्राक्ष ओवायचा आहे, म्हणजे घालायचा आहे. 8 मुखी रुद्राक्ष आणि तो मुलांच्या गळ्यात तुम्हाला बांधायचा आहे. कारण 8 मुखी रुद्राक्ष हे गणपतीच्या पहिल्या पुत्राचं प्रतिबिंब असलेलं रूप आहे आणि इतर देवांच्या आधी पूजलेले त्यांना रुद्राक्ष आहे. हा परिधान केल्यामुळे मुलांची जी बुद्धी आहे ती चांगली चालते. मुलांचा हट्टीपणा कमी होतो. मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते. हा 8 मुखी रुद्राक्ष मुलांच्या गळ्यामध्ये घातल्यामुळे हा रुद्राक्ष 8 पर्वतांसारखा असून पर्वतांची शक्ती असते. जो पण व्यक्ती हे योग्य सिद्धीनंतर हा रुद्राक्ष धारण करतो तो 8ही पहारांच्या दुःखापासून मुक्त होतो. अशा व्यक्तीला सर्व सुख देखील प्राप्त होतं आणि सर्व कामामध्ये यश मिळते. आणि पहा, हा रुद्राक्ष जो आहे ना तो आपण इतर दिवशी कधीच गळ्यामध्ये घालू शकत नाही. फक्त सोमवार, अमावस्या आणि पौर्णिमेलाच आपण या 3च दिवशी हा रुद्राक्ष गळ्यामध्ये घालू शकतो. योगायोगाने सोमवार आणि ही पौर्णिमा एकाच दिवशी आलेली आहेत. म्हणून न चुकता आपल्याला मुलांच्या गळ्यामध्ये 8 मुखी रुद्राक्ष आणि 12 मुखी रुद्राक्ष हा आपल्याला मंदिरामध्ये दान करायचा आहे. पुन्हा सांगते, 12 मुखी रुद्राक्ष हा दान करायचा आहे आणि 8 मुखी रुद्राक्ष हा मुलांच्या गळ्यामध्ये तुम्हाला लाल पिवळ्या धाग्यामध्येच तुम्हाला बांधायचा आहे. हा लाल पिवळा धागा जो आहे म्हणजे कलावा, हा तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य जिथे मिळतं तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही उद्या हा उपाय मुलांसाठी आवर्जून करा आणि त्याचा चमत्कार पहा. खरोखर तुम्ही हा उपाय केल्यानंतर ना तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये प्रगती दिसून येईल. जर सुतक असेल ना, सुतकामध्ये हा उपाय तुम्हाला अजिबात करायचा नाही. मासिक धर्म असेल ना तर आई सोडून इतर व्यक्तींनी मुलांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.